ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेलमधील सगळ्याच कैदींना कॉमन रूममध्ये आणलं जातं आणि त्यामध्ये सायली सुद्धा असते. आता सायली तिथे पाऊल टाकताच प्रिया म्हणते, अरे या सगळ्या जणी, या मी तुम्हाला म्हणाले होते ना की आज आपल्या ठिकाणी एक खूप मोठ्या पाहुणे येणार आहेत. त्याच आहेत सुभेदारांच्या मोठ्या सुनबाई म्हणजेच सायली, अर्जुन सुभेदार यांचं आज इथे आगमन झालं आहे. चला तर मग आता या असणाऱ्या प्रतिष्ठित घराण्याच्या सायली सुभेदार यांचं स्वागत नको का व्हायला करूयात ना स्वागत. तर सगळ्याच जणी होकार देतात आणि प्रियाने शिकवल्याप्रमाणे सर्वजण टाळ्या वाजवू लागतात आणि सगळेच जणी टाळ्या वाजवत सायलीच स्वागत करतात. सायली मात्र काहीच बोलत नाही. सगळ्या सायलीच्या गोल उभ्या असतात. आता प्रिया सुद्धा सायलीच्या गोल फिरत टाळ्या वाजवत असते, तर सायली शांतपणे उभी असते. प्रिया म्हणते, सायली अगं, ह्या सर्वजणी टाळ्या का वाजवतायत माहिती आहे का? अगं तू आता आमच्यातलीच झालीस. सॉरी खरं तर तू आमच्यापेक्षा खूप मोठा गुन्हा केलायस. ही बघ, ही आहे ना, तिने 2 खून केलेत आणि ही आमची प्रेमाताई, तिने फक्त मालकिनीचे दागिने सोडलेत. असे प्रत्येकाचे छोटे मोठे गुन्हे आहेत आणि मी काय खोटी आयडेंटिटी घेऊन फक्त फिरत होते. आणि तू काय केलेस? आपल्या आश्रमातील मुलींची तस्करी केली आहेस. अगं लहान मुलींची तस्करी एवढा मोठा गुन्हा. अगं सायली, तू आता आई होणार आहेस ना, आणि हे सगळं करताना तुला काहीच वाटलं नाही का? अगं जरा तरी विचार करायचा होता. हे तू असं कसं करू शकतेस? सुभेदारांचा वारस तुझ्या पोटात लहानाचा मोठा होतोय. अगं त्याला वाढवत असताना तू त्याच्यावर असे संस्कार करतेस. आता हा सुभेदारांचा वारस इथे जेलमध्ये जन्माला येणार आणि बेशासारखा लहानाचा मोठा होणार. आता सायलीने स्वतः पुढत असतं त्यावेळी सगळं काही ऐकून घेतलेलं असतं, परंतु ज्यावेळी मुलाचा विषय येतो त्यावेळी मात्र सायली खूप चिडते आणि तिच्यातली आई इतकी संतप्त होते की प्रियावर आवाज चढवत ती म्हणते, तोंड बंद ठेव. प्रिया एक शब्दही बोलायचा नाही. फडफडणाऱ्या प्रियाला सायली शांत करते आणि म्हणू लागते, तोंड बंद कर. आता सर्वच जणी शांत होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य इन्स्पेक्टर सावंत यांना भेटायला आलेले असतात. अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, प्लीज तुम्हाला जे या केसबद्दल माहीत असेल ते सगळं मला सांगा नक्की. माझ्या बायकोला या सगळ्यामध्ये कोणी अडकवलं आहे? कोणी हे सगळं काही केलं आहे? ही कंप्लेंट नक्की कोणी केली? आणि त्या आश्रमातल्या मुली ज्या गायब झाल्या आहेत त्या मिळाल्यात का? त्या मुलींपैकी कोणी माझ्या बायकोचं नाव घेतलं आहे का? किंवा माझ्या बायकोवर कोणी हा फॉक्सो लावला आहे आणि तिच्यावर हा फॉक्सो लावण्यात का आला आहे? तिने का असं केलं की ज्यामुळे तिच्यावर एवढा मोठा फॉक्सोचा कायदा लावण्यात आला आहे? आणि मला नाही वाटत की ज्या मुली हरवल्या त्यापैकी कोणीही 18 वर्षापेक्षा कमी वयाची असेल. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की मला काही माहिती मिळाली आहे. इन्स्पेक्टर निकम यांना काही तासांपूर्वी त्यांच्या खब्यांकडून ही माहिती मिळाली होती. त्यांना जे लोकेशन सांगण्यात आलं त्यावरून त्यांना असं कळलं की त्या ठिकाणी एक माणूस आणि एक मुलगी राहत आहे आणि त्या मुलीच्या बाबतीत खूप विचित्र गोष्टी घडत आहेत, चुकीच्या गोष्टी घडतायत. आणि ज्यावेळी इन्स्पेक्टर निकम यांनी तिथे धाड टाकली तर तिथे कोणीच नव्हतं. तिथे फक्त रिकामा फ्लॅट होता, 2 रूमचा, म्हणजे जवळजवळ असं म्हणता येईल की चालू कॉन्ट्रॅक्शन आहे, खूप जून कन्स्ट्रक्शन आहे, परंतु ते आता काम थांबलेलं आहे. तर अर्जुन आता त्यांना विचारतो की पण ती मुलगी कोण होती? तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की ज्यावेळी इन्स्पेक्टर निकम यांनी त्या ठिकाणी धाड टाकली तर त्यावेळीच दृश्य. आता इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगू लागतात, सोनलला तिथे बांधून ठेवलेलं असतं आणि तिच्यासोबत एक माणूसही त्या ठिकाणी असतो आणि तो माणूस म्हणजेच आश्रमात आलेला सुरेश कदम. आता
ह्या गोष्टी ज्यावेळी इन्स्पेक्टर निकम यांना दिसतात तर त्यावेळी ते हवालदार मॅडमना म्हणतात की हिला आता घेऊन जावं लागेल इथून आणि हिची मेडिकल टेस्ट करावी लागेल आणि इथे जर काही सामान मिळालं तर तेही जप्त करावं लागेल. तर त्या ठिकाणी बरेच कॅमेरे वगैरे असतात. तर त्यावेळी हवालदार साहेबांना इन्स्पेक्टर निकम म्हणतात की या सगळ्याचीच आता फॉरेन्सिक रिपोर्ट करावे लागतील आणि याची सुद्धा मेडिकल टेस्ट करावी लागेल. या दोघांचीही मेडिकल रिपोर्ट काढावी लागतील. आणि त्यावेळी इन्स्पेक्टर निकम सुरेश कदम यांना ताब्यात घेतात आणि मनोरक्तात बोल काय केलंस या मुलीसोबत. आता हा घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगतात त्यावेळी अर्जुन म्हणतो म्हणजे तो माणूस सुरेश कदम म्हणजे सोनलचा काका. तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की नाही, तो सोनलचा काका वगैरे कोणीच नाहीये, तो एक फ्रॉड माणूस आहे. आता मात्र अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो काय? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, आणि त्या दिवशी आपण घाईमध्ये जे पेपर चेक केले होते ते पेपर सुद्धा फ्रॉडच आहेत. तर चैतन्य म्हणतो की याचा अर्थ सोनल तिच्या आईबाबांपर्यंत कधी पोहोचलीच नाही. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, अगदी खरं आहे. आपण जे पेपर तपासले होते आणि ज्या माणसाच्या हातात सोनलला दिलं होत त्या दोन्ही गोष्टी खोट्या होत्या. तर चैतन्य म्हणतो म्हणजे सोनलला त्या पडक्या खोलीत डांबून ठेवल होत का? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, आणि इन्स्पेक्टर निकम यांनी ज्यावेळी सुरेशची चौकशी केली, त्याला ताब्यात घेतलं, त्यावेळी बऱ्याच गोष्टी समोर आल्यात. इन्स्पेक्टर निकम सुरेशच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात बोल पटापट सांगायचं, तू जिथे आम्हाला सापडलास तिथे नक्की काय चाललं होतं? तिथे एकच मुलगी होती की अजून मुलींना दामून ठेवलं आहे? तुझा आणि त्या मुलींचा संबंध काय? सगळं काही खरं सांगायचं नाही तर तू मुलीच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी मुलीला डांबलं होत त्या ठिकाणी तू सापडलास म्हणून आम्ही तुला सुद्धा जेलमध्ये टाकू, तुला सुद्धा जेलमध्ये डांबू. तर सुरेश म्हणतो नाही, मी काही केलं नाहीये साहेब, मी फक्त त्या पोरीवर लक्ष ठेवत होतो. सुरेश आता खोटी साक्ष देत असतो. इन्स्पेक्टर निकम म्हणतात म्हणजे नक्की काय घडले हे सगळं काही सविस्तरपणे सांग. मग तू तिथे काय करत होतास आणि मला एक सांग, तुला कोणी बांधून ठेवलं होतं? तर सुरेश म्हणतो तिथे काही लोक येतात पोरींना घेऊन जाण्यासाठी आणि ते लोक मला पैसे देतात, त्या माणसांनी मला बांधून ठेवलं. तर इन्स्पेक्टर निकम विचारतात कोण आहेत ते, पटापट बोल. तर आता सुरेश खोट बोलत म्हणतो मला तिथे त्यांनी बांधून ठेवलं होतं कारण मी त्यांच्याकडे पैसे मागितले होते. त्यांना मी म्हणालो तुम्ही जर माझे पैसे नाही दिलेत तर मी सगळा प्रकार पोलिसांना सांगेन आणि पोलिसांना तुमची नाव सांगेन, आणि म्हणूनच त्यांनी परत मला तिथे सुद्धा बांधून ठेवलं. तर इन्स्पेक्टर निकम म्हणतात अरे पण ते कोण आहेत? त्यांची नाव मला कळायलाच हवीत. त्या मुलींना तिथे कोण घेऊन येते? त्यावेळेस सुरेश खोटी साक्ष देत म्हणतो की सायली सुभेदार. आता हे नाव ऐकून मात्र इन्स्पेक्टर निकम यांना धक्काच बसतो, कारण यावर इन्स्पेक्टर निकम यांचा अजिबातच विश्वास नसतो. इन्स्पेक्टर निकम म्हणतात त्या अर्जुन सुभेदाराची बायको तर आताच इथे. सुरेश म्हणतो की हो साहेब, अगदी खरं आहे, त्यांचीच बायको म्हणजेच सायली सुभेदार आणि तिच्यासोबत अजून एक माणूस आहे. ते दोघे मिळून हे सगळं काही रॅकेट चालवतात. ते दोघं मिळून मुलींची तस्करी करतात, त्यांचे घाणेरडे व्हिडिओ बनवतात. ते व्हिडिओ विकून सायली सुभेदार भक्कळ पैसा कमवतात. आता मात्र इन्स्पेक्टर निकम यांचा पारा चढतो. इन्स्पेक्टर निकम सुरेशच्या कानाखाली मारतात आणि म्हणू लागतात तू कोणाबद्दल काय बोलतोयस हे कळते का तुला? परंतु सुरेश खोटी साक्ष देत म्हणतो की हो साहेब, मी जे काही बोलतोय ते अगदी खरं आहे, मी खरं बोलत आहे. मी सायली सुभेदार साठीच काम करत होतो. आतापर्यंत आम्ही सायली सुभेदार यांच्याच सांगण्यावरून त्यांच्या मदतीनेच 6 मुलींना गायब केलं आहे आणि आम्ही जिथे काम करत होतो
ती जागा सुद्धा सायली सुभेदार यांच्या नावानेच आहे. तर इन्स्पेक्टर निकम म्हणतात, खोट बोलू नकोस. तर सुरेश म्हणतो, हवं तर तुम्ही चेक करा ना, तुम्हालाही कळेल की ती जागा सायली सुभेदार यांच्याच नावाने आहे. तर इन्स्पेक्टर निकम म्हणतात की तू 6 मुली गायब केलेस असं म्हणतोयस, मग बाकीच्या 5 मुली कुठे आहेत? तर त्यावेळी सुरेश म्हणतो, बाकीच्या 5 मुलींना तो माणूस घेऊन गेला आहे. तर इन्स्पेक्टर निकम म्हणतात, कुठे घेऊन गेला आहे? सगळं काही आम्हाला कळायलाच. व सुरेश म्हणतो की त्या माणसाने सोनमवर अत्याचार सुद्धा केले, त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत. माझ्या मोबाईलमध्ये सायली मॅडमने केलेले कॉल, त्यांचे व्हिडिओ आणि सायली मॅडम मला भेटायला आलेली ती जागा, या सगळ्याचे फोटो देखील आहेत असं म्हणत सुरेश अगदी सगळ्यात तयारीनिशी तिथे उतरलेला असतो. कारण त्याला उतरवलेलं असं ते म्हणजे सचिन राकेश महिप्त शिकरे आणि नागराज आणि सगळ्यात महत्वाचे सूत्रधार म्हणजे प्रिया. सगळ्यात तयारीनिशी सगळ्यांनी सायलीला अडकवलेलं असतं. इन्स्पेक्टर निकंप यांनाही या सगळ्या गोष्टीचा धक्का बसतो, परंतु सुरेश यांनी दिलेले पुरावे यांच्यामुळे इन्स्पेक्टर निकंप यांनाही या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो. आता इन्स्पेक्टर सावंत हे सगळं काही सांगताच अर्जुन खूप चिडतो आणि म्हणू लागतो, नाही, साफ खोट बोलतोय तो माणूस. कारण आतापर्यंत माझ्या बायकोच्या नावावर असली कुठली जागाच नाहीये. आता तर रविराज किल्लेदार यांच्या प्रॉपर्टीसाठी तिने आता कुठे सह्या केल्या आहेत आणि आय एम शुअर की माझी बायको अशा कुठल्याच ठिकाणी कोणाला भेटायला गेली नाहीये. तो माणूस सगळं काही खोट बोलतोय. तर आता अर्जुन म्हणतो, पण त्या ठिकाणी सोनल सापडली ना, तिने तर साक्ष दिलीच असेल. तर इन्स्पेक्टर निकम म्हणतात, हो, तिने साक्ष दिली आणि ती म्हणाली की हो, सुरेश सोबत सायली सुभेदार यांना मी बोलताना ऐकलं आहे. आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय, शक्यच नाही, सोनल अशी साक्ष देणारच नाही, नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे. तर चैतन्य म्हणतो, पण मला एक सांगा, सायली वहिनीवर फॉक्सो का लागला आहे? तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, सुरेश यांनी दिलेली साक्ष आणि त्यामध्ये सोनल आणि मानसी या दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत. अर्जुन म्हणतो, नाही, माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या मुली या 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या आहेत. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर, हे मलाही माहीत आहे, मीही समजू शकतो, परंतु आता सायली वहिनीच्या विरोधात इन्स्पेक्टर निकम यांच्याकडे बरेचसे पुरावे आहेत. असे असंख्य पुरावे आहेत की जे सगळे सायली सुभेदार यांच्याच विरोधात जात आहेत आणि सायली मच्या सगळे विरोधात पुरावे असल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. अर्जुन सर, हे प्रकरण दिसत तितकं सोपं नाहीये. हे सगळं काही खूपच अवघड आहे. इन्स्पेक्टर निकम यांना सायली मच्या विरोधात असंख्य पुरावे मिळालेत की ज्यामुळे सायली मॅमना अटक झाली आहे. आता अर्जुनला या सगळ्याच गोष्टींचा अंदाज आलेला असतो. अर्जुन म्हणतो, कोणीतरी माझ्या बायकोला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतंय आणि ते कोण आहेत हे सुरेश आणि सोनल यांना माहीत असणार आहे. काही झालं तर या सगळ्याचा आता शोध घ्यावाच लागेल. आता बस झालं, मला यांना भेटायचं आहे. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, सॉरी, पण मला नाही वाटत की यांना भेटण्याची परवानगी तुम्हाला मिळेल. हो, पण सुरेशला जर भेटायचं असेल तर आपल्याला इन्स्पेक्टर निकम यांच्याशी बोलावं लागेल आणि आता तर ही केस त्यांच्याकडे आहे, त्यामुळे मी तरी जास्त फारशी मदत नाही करू शकत. अर्जुन म्हणतो, इट्स ओके, काही हरकत नाही, मी बोलतो त्यांच्याशी, चला आपण जाऊयात. असं म्हणत अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत इन्स्पेक्टर निकम यांना भेटण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळत सायली प्रियावर भयंकर चिडलेली असते आणि तिला म्हणते, तोंड बंद ठेवायचं, मी आतापर्यंत शांत होते कारण तू माझ्याबद्दल बोलत होतीस, पण आता मी शांत राहणार नाही कारण तू माझ्या बाळाबद्दल बोलतेस. माझ्या बाळाबद्दल एकही शब्द बोललीस तर मी ते ऐकून घेणार नाही आणि खपवून
अजिबात घेणार नाही. अगं प्रिया, खरं तर तुझी लायकी नाहीये माझ्या बाळाबद्दल बोलायची. आणि एवढा वेळ काय केलंस? तुमच्या गुन्ह्यांची यादीच वाचली आहेस ना माझ्यापुढे? आणि तुम्हा सगळ्यांचे गुन्हे माझ्या गुन्ह्यापेक्षा कसे लहान आहेत हेच मला सांगितलेस ना तू? प्रिया, पण तू एक गोष्ट सांगायची राहूनच केलीयस. तुम्ही सगळ्यांनी हे गुन्हे केलेत, परंतु माझ्यावर जे आरोप लागलेत, जे गुन्हे लागलेत ते खोटे आहेत. मी असं काहीही केलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू का प्रिया, तुला माझ्या पाठीशी माझं अख्खं कुटुंब आणि माझा नवरा ठामपणे उभे आहेत. आता मात्र प्रिया गप्पच होते. सायली प्रियाला प्रश्न करत म्हणते, तुझ्या पाठीशी कोण आहे गाता? मात्र प्रियाला उत्तर नसतं. सायली म्हणते, मी सांगू का, एकटी पडलीस तू. एकटी कोणी नाहीये तुझ्या बाजूने. तर आता प्रिया खूप चिडते आणि सायलीला म्हणते, मी एकटी तुझ्यामुळे पडली आहे. तू मला एकटीला सोडलेस, तू मला इथे पाठवलं. सायली म्हणते, हो, मी तुला इथे पाठवलं कारण तुझे गुन्हेच तसे होते. तुझ्या गुन्ह्यांचीच यादी एवढी मोठी आहे की ती वाचूनही संपत नाहीये. प्रिया, अगं मी निर्दोष आहे आणि माझ्या निर्दोष मधुभाऊना माझ्या नव्याने जसं सोडवले ना तसंच तो मलाही सोडवेल. माझी खात्री आहे, विश्वास आहे. पण तुझं काय गाता? मात्र प्रिया मोठमोठ्याने हसू लागते आणि सायलीला म्हणते, स्वप्न बघ. तर सायली हसतच प्रियाला प्रतिउत्तर देत म्हणते, स्वप्न तर तू बघतेस प्रिया मला या जेलमध्ये ठेवण्याची. मी या जेलमध्ये असणार, माझं बाळ या जेलमध्ये असणार, ही स्वप्न तू बघतेस. पण सत्य तर हे आहे, मी पुढच्या काही दिवसातच इथून निघून जाईन. पण तू मात्र कायम इथे राहशील. माझा विचार करू नकोस, कारण काही दिवसातच मी इथून घरी निघून जाणार आहे. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना माझ्या बाळाचा जन्म इथे होणार आहे, ना माझं बाळ लहानाचं मोठं इथे होणार आहे. ते त्याच्या घरीच लहानाचं मोठं होणार आहे. पण तू मात्र इथेच राहशील. तुझ्या बाळाचा विचार कर. अगं, माझा विचार करण्यापेक्षा तुझ्या पुढ्यात काय वाढून ठेवलं ना ते बघ. आणि हो, तुझ्यासोबत तर कोणीच नाहीये, त्यामुळे तू आयुष्यभर इथेच असणार आहे. काळजी करू नकोस. पण हो देवी आई, जवळ मी तुझ्या बाळाला चांगलं आयुष्य मिळावं यासाठी मात्र प्रार्थना करेन. असं म्हणत सायली कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, ताई चला आता. मात्र कॉन्स्टेबल मॅडम सुद्धा शांत होतात आणि सायलीला तिथून घेऊन जातात. इथे मात्र प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. आतापर्यंत पाखरासारखी उडणारी प्रिया आता मात्र सायलीने तिचे चांगलेच पंख छाटलेले असतात. आता सगळ्याच कैदी प्रियाकडे बघू लागतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य इन्स्पेक्टर निकम यांना भेटण्यासाठी आलेले असतात. इन्स्पेक्टर निकम अर्जुनला म्हणतात, सॉरी, आम्ही तुमची परिस्थिती समजू शकतो, परंतु आम्ही काहीच करू शकत नाही. खरं तर तुमच्याकडे आता वकीलपत्र नाहीये, त्यामुळे तुम्ही कोणालाच भेटू शकत नाही. तर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पण ज्यावेळी माझ्या हातात वकीलपत्र असेल तेव्हा तरी मला या दोघांनाही भेटता येईल ना? तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम म्हणतात, सुरेशला भेटता येईल की नाही मला माहीत नाही, तो आपण नंतर विचार करू, परंतु या पीडित मुलीला तुम्हाला भेटता येणार नाही. अर्जुन म्हणतो, पण माझ्याकडे वकीलपत्र. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम म्हणतात, जरी तुमच्याकडे वकीलपत्र असलं तरी सुद्धा तुम्ही त्या पीडित मुलीला भेटू शकत नाही, कारण जिच्यावर हे सगळे काही अत्याचार झाले आहेत ती मुलगी ही अल्पवयीन आहे आणि म्हणूनच तुम्हाला भेटता येणार नाही. आणि ती गोष्ट फॉक्सोत बसत नाही आणि म्हणूनच या फॉक्सोच्या अंतर्गत तुम्ही तिला भेटू शकत नाही. तुम्हाला ती मुलगी भेटेल ती कोर्टातच. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर निकम, आय रिक्वेस्ट यू प्लीज, मला तिला भेटू द्या. जर मी या दोघांना भेटलो तरच मला माझ्या इन्व्हेस्टिगेशनची दिशा ठरवता येईल. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम म्हणतात, नाही सॉरी सर, परंतु फॉक्सोमध्ये या गोष्टी बसत नाहीत. फॉक्सो हा इतका गंभीर कायदा आहे की ज्यामध्ये आम्ही तुमची कोणतीच मदत करू शकत नाही. आता अर्जुन काही बोलणार तर चैतन्य
अर्जुनला शांत करतो आणि म्हणू लागतो, अर्जुन शांत हो, चल आपण निघूयात. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य तिथून निघालेले असतात. इन्स्पेक्टर निकम आणि इन्स्पेक्टर सावंत तिथेच असतात. तर अर्जुनला काय करावं पुढे काही सुचत नसतं. आता चैतन्य अर्जुनला विचारतो की अर्जुन, आता आपली पुढची स्टेप काय असणार आहे. अर्जुन म्हणतो, सगळ्यात महत्त्वाचं, तू आता ऑफिसमध्ये फोन कर, कारण आपल्याला सायलीला बेलवर तरी सोडवता आलं पाहिजे आणि त्यासाठीच आता बेलचे पेपर आणि वकीलपत्र तयार करायला सांग. तर चैतन्य म्हणतो, हो, या सगळ्या गोष्टी मी ऑफिसमध्ये तयार ठेवायला सांगतो. तर अर्जुन म्हणतो, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला त्या सुरेशला गाठायला हवं. चैतन्य म्हणतो, काय? अरे, आत्ताच आपल्याला इन्स्पेक्टर निकम काय म्हणालेत की या दोन्ही व्यक्तींना तू भेटू शकत नाहीस. तर अर्जुन म्हणतो की हो, परंतु त्या सुरेशवर आता कोणताही गुन्हा दाखल नाहीयेत, यामुळे तो कस्टडीमध्ये नाहीये, तर तो आता त्याच्या घरी असेल, त्यामुळे आता त्याचा पत्ता शोधून काढायला हवा. तर चैतन्य अर्जुनला समजवत म्हणतो, पण अर्जुन, हे कस शक्य आहे? इन्स्पेक्टर सावंत अगोदरच आपल्याला कोऑपरेट करत आहेत. आता इन्स्पेक्टर निकम यांच्या विरोधात जाऊन ते आपल्याला एवढी मोठी मदत नाही करू शकत. तर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत यांनी जर तो पत्ता आपल्याला नाही दिला तर तो पत्ता शोधण्यासाठी आपल्याला अवघड आहे का नाही ना? काही करून आता तो पत्ता आपल्याला शोधायचा आहे आणि आता त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर काय करायचं आहे हे मी तुला पुढे सांगेनच. आता चैतन्य घाबरलेला असतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो, रिलॅक्स, तू घाबरू नकोस. असं म्हणत आता दोघेही सुरेशला शोधण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अश्विन आणि अस्मिता दोघेही आता सगळं डेकोरेशन काढून ठेवत असतात. तर इकडे मधुभाऊंना खूप वाईट वाटत असतं. सगळ्यांना सायलीची काळजी वाटत असते. मधुभाऊ आता संपूर्ण सुभेदार कुटुंबासमोर हात सोडतात आणि म्हणू लागतात, मला सर्वजण माफ कराल ना? सायलीच्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण माझ्यामुळे घसा साफ करणे दुःखाचा होऊन बसला आहे. या सगळ्याला मी कारणीभूत आहे. तर कल्पनाताई म्हणतात, अहो मधुभाऊ, या सगळ्याला तुम्ही स्वतःला दोष का देताय? या सगळ्यांमध्ये तुमचा काहीच दोष नाहीये. हे बघा, या सगळ्यामध्ये ना तुमचा दोष आहे ना सायलीचा. आता अस्मितालाही खूप वाईट वाटतं. अस्मिता म्हणू लागते, आता कुठे ती प्रिया आमच्या आयुष्यातून गेली होती. घरात सगळं चांगलं सुरू होतं, परंतु नाही, या प्रियाची दृष्ट लागली असणार. तर प्रतापराव म्हणतात, नाही, पण हे सगळं काही कोणीतरी मुद्दामहून करतंय एवढं मात्र नक्की. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की सायली आणि अर्जुनला त्रास देणारी सगळी माणसं जर जेलमध्ये आहेत, मग हे सगळं करतंय कोण? तर अश्विन म्हणतो, मला 100% खात्री आहे की या सगळ्यात प्रियाचाच हात आहे. हे सगळं काही प्रिया घडवून आणते. तर अस्मिता म्हणते, पण हे कसं शक्य आहे? ती तर जेलमध्ये राहून हे सगळं काही करू शकते का? तर अश्विन म्हणतो, अस्मिताई, ती किती पाताळ यंत्री बाई आहे हे तुला माहीत नाहीये का? ती जेलमध्ये राहून या सगळ्या गोष्टी नक्कीच हँडल करू शकते. आणि जरी ती आत असली तरी तो महिपाद बाहेर आहेच ना. मग कशावरून तो सुधारलाय? कशावरून तो चांगला माणूस बनला आहे? या प्रियानेच त्याला हाताशी धरून हे सगळं काही केलं नसेल. कशावरून? तर हे सगळं ऐकल्यानंतर श्वेताला खूप राग येत असतो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, या सगळ्या जडतरच्या गोष्टी आहेत, त्या सोडून द्या. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सायली सुटणं. सायरीला सोडून घरी आणणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आता श्वेता मनाशीच म्हणते, हा सगळा विषय प्रिया किंवा महिपपर्यंत पोहोचायला नको, नाहीतर या सगळ्यांच्या लक्षात येईल की प्रियाने काय काय केलं आहे. आता श्वेता नाटक करत म्हणते की आता या सगळ्या विषयावर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. तसेही या सगळ्यावर बोलून आता काय फायदा? आपण सगळ्यांनीच मिळून आता वेगळा विचार करूयात. प्लीज. आता श्वेता टीव्ही ऑन
करते टीव्हीवर बातम्या सुरू असतात तर कल्पना ताई आणि सर्वजण शांत असतात, तर प्रतिमा आत्या म्हणतात, श्वेता टीव्ही बंद कर, तर श्वेता नाटक करत म्हणते, आत्या आपल्या सगळ्यांचंच मन कुठेतरी रमवायला हवंच ना. आता श्वेताने नकळतच मुद्दाम होऊन दुसरा न्यूज चॅनल लावलेला असतो की ज्यामध्ये सायलीबद्दलची सगळीकडे अफवा पसरलेली असते. आता न्यूज चॅनलवर फक्त सायलीचाच विषय असतो, तर आता न्यूजची काही माणसं सायलीच्या घराच्या आसपास आलेली असतात आणि तिथे ते सगळ्यांकडे चौकशी करत असतात. तिथे लोकांची इंटरव्ह्यू घेत असतात आणि विचारतात की सुभेदार कुटुंबामध्ये हे सगळं काही शिजत होतं याबद्दल तुम्ही शेजारी असल्यामुळे तुम्हाला काही माहीत होतं का, तर तेथील माणसं म्हणतात नाही आम्हाला तर यातलं काहीच माहीत नाही. तर दुसरी बाई म्हणते, खरंच आम्ही जे ऐकलं ते खूप भयंकर आहे. सायली लहान मुलांची तस्करी करत होती. किती साधी दिसते ती सायली, पण या श्रीमंत घरातली माणसं अशीच असतात. आता मात्र श्वेताने मुद्दाहून बातम्या लावलेल्या असतात आणि सगळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. आता या सगळ्या बातम्या ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर आता मीडियाची लोक त्यांना विचारतात, तुम्हाला असं वाटतं का हे सगळं काही सायली सुभेदार यांनी केलं असावं? तर त्यावेळी ते म्हणतात की हो, नक्कीच केलं असणार, कारण याच आश्रमात सायली सुभेदार लहानाची मोठी झाली आहे आणि तिथेच राहून तिने हे धंदे सुरू केले आहेत. खरं तर या सगळ्याची तिला लाज वाटली पाहिजे. दुसऱ्या ताई म्हणतात, सायली सुभेदार यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे. ती लहान मुलीच्या जीवाशी खेळली आहे, तिचं वाटळ होईल असं म्हणत मीडियाच्या समोर ही लोक सायलीला शिव्याशाप देत असतात. हे पाहून घरातील सर्वजण हादरतात. कल्पना ताई म्हणू लागतात, नाही नाही, माझ्या सायलीने असं काहीही केलेलं नाहीये. माझी सायली अशी नाहीये, मला हे ऐकवत नाहीये. प्लीज बंद कर. पण श्वेता टीव्ही बंद करत नसते. अस्मिता तिच्या हातातील रिमोट हिसकावून घेते आणि लगेच टीव्ही बंद करते. तर प्रतापराव कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना तू शांत हो. तर श्वेता नाटक करत म्हणते, सॉरी, मला तो न्यूज चॅनल लावायचा नव्हता. तर अस्मिता म्हणू लागते, ठीक आहे, जे झालंय ते झालंय, पण जा आणि आता स्मिथकडे लक्ष दे. स्मिथ उठला असेल, तू त्याच्याकडे लक्ष दे आणि कोणीही प्लीज न्यूज लावू नका किंवा मोबाईलमध्ये सुद्धा न्यूज बघू नका. तर कल्पना ताई प्रतापरावांना म्हणतात, अहो प्लीज अर्जुनला फोन लावा ना. अर्जुन कुठे आहे ते तरी बघा ना आणि त्याला विचारा ना माझी सायली कशी आहे. घरातील प्रत्येकाला सायलीची काळजी वाटत असते. सायलीसाठी घरातील प्रत्येकजण तडफडत असतात. कोणाचा कुठेच लक्ष लागत नसतो. आता अर्जुन आणि चैतन्य या दोघांनीही सुरेशचा ॲड्रेस चेक केलेला असतो. त्यांना तो ॲड्रेस मिळालेला असतो आणि त्यावेळी ते दोघेही त्या ठिकाणी आलेले असतात. तर आता चैतन्य अर्जुनला समजावत म्हणतो, अर्जुन मला असं वाटते की आपण एवढी मोठी नको घ्यायला. अगोदरच आपली केस इतकी अवघड आहे आणि जर आता आपण असं काहीतरी केलं तर त्यापेक्षाही अवघड होऊन बसेल. तर अर्जुन म्हणतो, नाही, असं काहीही होणार नाही, परंतु हे सगळं करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. त्यासाठीच आपल्यालाही रिस्क घ्यावी लागेल. सुरेश सायलीच्या बाबतीत खोट का बोललात? त्याने हे सगळं काही का केलं? या सगळ्याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल. हे आपल्याला कळलंच पाहिजे. हे सगळं काही तो कोणासाठी करतोय, कोणाच्या सांगण्यावरून करतोय आणि हे कोणी त्याला करायला सांगितलं, हे सगळं काही कळायला हवंच. तर चैतन्य म्हणतो, अरे पण अर्जुन. तर अर्जुन म्हणतो, हो, मला ही रिस्क घ्यावीच लागेल, कारण माझ्या बायकोला फॉक्सोच्या कायद्याखाली अटक केली गेली आहे आणि असं सगळं असताना मी शांत बसायचं आहे का? नाही, मी शांत बसू शकत नाही, मला हे करावंच लागेल. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, मी असं म्हणतच नाहीये की आपण गप्प बसूयात. तर अर्जुन म्हणतो, मग तर आता चैतन्य अर्जुनची बाजू तू समजून घेत अर्जुनला म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, आपण ही रिस्क घेऊयात. अर्जुन चैतन्याला म्हणतो, ग्रेट.
आता तुला पुढे काय करायचंय हे तर माहीतच आहे. व्हिडिओ कॉल. तर चैतन्य म्हणतो हो असं म्हणत आता चैतन्य त्या दिशेने निघालेला असतो आणि त्याने अर्जुनचा व्हिडिओ कॉल सुरू केलेला असतो. आता अर्जुन व्हिडिओ कॉलवर ते सगळं पाहत असतो. आता चैतन्य त्या वस्तीपर्यंत पोहोचलेला असतो आणि वस्तीबाहेर काही मुलं उभी असतात. आता त्या माणसांना चैतन्य जाऊन विचारतो की सुरेश कदम कुठे राहतात. तर त्यावेळी त्यांनी सुरेश कदम कुठे राहतात हे इशायानेच दाखवलेलं असतं. चैतन्य म्हणतो बरं ठीक आहे. आता चैतन्य पाहतो तर तिथे पोलिसांचा पहारा असतो. तर आता चैतन्य म्हणतो इथे का बरं ठीक आहे थक्यू हा असं म्हणत आता चैतन्य सुरेश कदम यांच्या खोलीपाशी गेलेला असतो. परंतु त्यावेळी तो अर्जुनला म्हणतो अर्जुन इथे तर 2 कॉन्स्टेबल उभे आहेत. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही. सुरेशचा चेहरा मला नीट आठवतोय पण तुला माहीत नाहीये त्यामुळे तू तिथे जायचं आहे आणि सुरेश कदम आहेत का एवढंच विचारायचं आहे. तर चैतन्य म्हणतो अर्जुन म्हणतो हो हे आपल्याला करावं लागेलच. तो बाहेर आल्यानंतर मला कळेलच की तो सुरेश कदम आहे की नाही. आणि हो चैतन्य मी कॉल कट केला की तू समजून जा की तोच सुरेश कदम आहे. चैतन्य म्हणतो बरं ठीक आहे. आता चैतन्य तिथे जातो आणि म्हणतो सुरेश कदम आहेत का. तर त्यावेळी ते कॉन्स्टेबल म्हणतात की हो पण तुम्ही भेटू शकत नाही. चैतन्य म्हणतो प्लीज मला भेटावं लागेल कारण माझ्या मित्रांना भेटण्यासाठी मी आलो आहे आणि खूप महत्त्वाचं काम. तर कॉन्स्टेबल म्हणतात पण नाही. चैतन्य म्हणतो प्लीज बघा ना. तर कॉन्स्टेबल म्हणतात काही हरकत नाही पण तुम्हाला आमच्या समोरच बोलावं लागेल. चैतन्य म्हणतो हो काही हरकत नाही. तर त्यावेळी आता कॉन्स्टेबल सुरेश कदम यांना बाहेर बोलावून घेतात. आता सुरेश कदम बाहेर येताच अर्जुन त्यांचा चेहरा पाहतो आणि अर्जुनला धक्काच बसतो कारण अर्जुनने आता तो चेहरा ओळखलेला असतो. अर्जुनच्या लक्षात येतं की हा वात्सल्य आश्रममध्ये आलेला सोनलचा काका म्हणजेच सुरेश कदम आहे. तर आता अर्जुनला हे सगळं सत्य कळालेलं असतं आणि त्यामुळे अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुनला वात्सल्य आश्रमातील ते क्षण आठवतात की मी सुरेश कदम आणि माझा भाऊ रमेश कदम त्याचीच मुलगी आहे सोनल. आता अर्जुनला तो सगळा प्रसंग आठवतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण सुभेदार कुटुंब सायलीला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेलं असतं. तर अस्मिता प्रियाला म्हणते प्रिया जेल हीच तुझी खरी जागा आहे. तर त्यावेळी प्रिया सर्वांनाच म्हणते की मग हाच नियम सायलीला सुद्धा लावून दाखवा ना कारण तिने केलेला गुन्हा हा माझ्यापेक्षा तर जास्त मोठा आहे. आता मात्र पूर्णाजी चिरतात आणि प्रियाला म्हणतात सायलीने कोणताही गुन्हा केलेला नाहीये. सायली निर्दोष आहे आणि आम्ही सगळे तिच्या पाठीमागे अगदी ठामपणे उभे आहोत असं म्हणत सगळ्यांनी एकजुटीने एकमेकांचा हात पकडलेला असतो आणि संपूर्ण सुभेदार कुटुंब किल्लेदार कुटुंब आणि मधुभाऊ सर्वजण एकजुटीने एकत्र आलेले असतात आणि हीच ताकद आता प्रियाला पुरे पडलेली असते. तर आता सायली या सगळ्यांसमोरच प्रियाला म्हणते आमच्यातली एके हे भक्कम आहे प्रिया त्यामुळे तू आम्हाला कधीच तोडण्याचा किंवा अस अडकवण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकत नाहीस आणि हो छळण्याचा प्रयत्न जर केलास ना तर तुला ही ताकद दाखवून देईन की आम्ही काय करू शकतो. आणि तू कितीही ताकद लावलीस ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव सत्याचाच विजय होतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.